एक पाठ भूमितीचा, नंतर बीजगणिताचा, नंतर पुन्हा भूमितीचा, आणि हे जनरल आहे ब्रिज कोर्स, म्हणजे तिन्ही वर्गासाठी लागू पडणार आहे. या गोष्टी जर आपल्याला बेसिक माहित असतील तर पुढे याच्यावरची अनेक उदाहरणं वेगवेगळ्या वर्गामध्ये थोडीशी काठिण्य पातळी जास्त असते, पण अगदी 6वी पासून हे सगळं लागू पडतंय, म्हणून आपण जनरली या घटकाकडे पाहत आहोत. ओके, हा त्रिकोण एबीसी आहे, स्थूल आकृती काढलेली आपण इथं, आणि हा त्रिकोण पीक्यू आहे. तर त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये शिरोबिंदूतली एकास एक संगती पाहिल्या जाते. तर हा शिरोबिंदू ए आहे, याची संगती पी बिंदू सी आहे. त्यानंतर हा बी बिंदू आहे, याची संगती क्यू बिंदू सी आहे, आणि हा सी बिंदू आहे, याची संगती आर बिंदू सी आहे. म्हणून एकास एक संगती लिहिताना एबीसी एकास एक संगत पीक्यूआर अशी एकास एक संगती आहे. ए बिंदू बी बिंदू सोबत संगत आहे, बी बिंदू क्यू ला संगत आहे, आणि सी बिंदू आर ला संगत आहे. ओके, तर ही एकास एक संगती. आता एकरूपता कशाला म्हणायचं आणि समरूपता कशाला म्हणायचं ते आपण बघूया. लिहिलं का हे? लिहा. झालं सर. झालं? लिहा. दोन त्रिकोणांच्या व्याख्या लिहिल्यासारखं लिहा. आता काय आहे एकरूपता आणि समरूपतेमधला फरक? एकरूपतेची व्याख्या लिहा पहिल्यांदा. एकरूपता, त्रिकोणांची एकरूपता असं हेडिंग लिहा. त्रिकोणांची एकरूपता लिहा. दोन त्रिकोणांच्या सांगा सर. शिरोबिंदूतील एकास एक संगतीमुळे एका त्रिकोणाच्या बाजू एका कोणाच्या बाजू का सर? हा, एका त्रिकोणाच्या बाजू आणि कोण, एका त्रिकोणाच्या बाजू आणि कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू आणि संगत कोणाशी सर दुसऱ्या झाल्यावर काय? दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू आणि संगत कोणाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. खाली परिच्छेद बदलून कंसात लिहा. टीप, महत्वाची टीप. हे जे 6 घटक आहेत ना, 3 संगत बाजू आणि 3 संगत कोण, हे एकूण किती घटक झाले? 3 आणि 3 6 घटक झाले, राईट. या 6 घटकापैकी टीप लिहा. दोन त्रिकोणांच्या 6 संगत घटकांपैकी 6 संगत घटकांपैकी कोणतेही 3 संगत घटक
कोणतेही 3 संगत घटक एकरूप असतील, कोणतेही 3 संगत घटक एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात. एकरूप असतात. कंस बंद करा. तर ही महत्वाची टीप आहे. आता बघा, जेव्हा आपण या 2 त्रिकोणांचा विचार करतो एकरूपतेसाठी, त्यावेळेस या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूशी एकरूप असतात. हे 3 घटक झाले. आणि हे 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोणाशी एकरूप असतात. 3 आणि 3 किती झाले? 6 घटक झाले. या 6 घटकापैकी कोणतेही 3 घटक जरी एकरूप असले तरी हे 2 त्रिकोण एकरूप आहेत असे म्हणतात. मग ते कोणत्या तरी कसोटीनुसार असतं. मग पुढे कसोट्या आहेत एकरूपतेच्या. उदाहरणार्थ, तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूशी एकरूप असतील तर बाजू 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 म्हणून बा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप आहेत असं म्हणता येईल. पुढे तिन्ही कोण दुसऱ्या 3 कोणाशी एकरूप असतील संगत कोणाशी तर कोण 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 म्हणजे को 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 कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप असतील. 2 बाजू आणि त्यांच्यामध्ये असणारा कोण असं जर असेल तर बाजू कोण बाजू कसोटी म्हणजे बा को बा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप आहेत असं म्हणतात. म्हणजे अशा एकूण 6 कसोट्या आहेत. तर ते आपण पुढे हळूहळू समजायला का काय म्हणतो मी ते? हो सर, व्हायब्रेशनचा आवाज जास्त यायला. हा, ओके. क्लिअर यायला ना आवाज? व्हायब्रेशनचा हा, जास्त आवाज यायला जरा ते. व्हायब्रेशन यायले का? हा, आता नाही सर, ते मेसेज आल्यावर येऊ लागले. मेसेज आल्यावर येऊ लागला काही. अच्छा, हा हा, मेसेज आला तर येते एखाद्या दिवस. आता यायला का क्लिअर? हो सर, आता क्लिअर यायला. ओके, ठीक आहे. समजलं मी काय म्हटलं ते? तुमचे माईक बंद ठेवा शक्यतो. माईक बंद ठेवा शक्यतो सर्वांचे. एखादच चालू ठेवा. ज्यांच्याकडे क्लिअरिटी आहे ते चालू ठेवा. हा, ओके. बघा, आता 3 आणि 3 6 संगत घटकापैकी कोणतेही 3 संगत घटक एकरूप असतील तर हे 2 त्रिकोण एकरूप आहेत असं म्हणतात. आता आपण तिन्ही बाजू संगत घेऊया. मग बघा, या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला बाजू ए बी एकरूप असेल, बाजू रिकामी जागा पलीकडच्या त्रिकोणाची संगत बाजू लिहिता येईल तुम्हाला? शुभम, लिहिता येईल? बाजू हो सर, रिकामी जागा एकरूप आहे बाजू. हा, किंवा शुभमचं चालू माईक फक्त. ओके. बाजू ए सी एकरूप आहे बाजू रिकामी जागा. 3 संगत बाजू एकरूप आहेत. पहिली बाजूंची जोडी, दुसऱ्या बाजूंची जोडी, तिसऱ्या बाजूंची जोडी. लिहा बरं हे जागेमध्ये. अशी एकाच एक संगती लिहायला अर्धा मार्क आणि ह्या रिकाम्या जागा भरायला अर्धा मार्क, असं करून 2 मार्कांसाठी हे कृतीपत्रिका असू शकते. सर, आवाज यायला डबल झालं. ज्ञानेश्वर ग्रुप मध्ये टाकलेली लिंक बघ. झालं सर. झालं सर. हो, झालं असेलच. फार सोपा आहे, फार अवघड नाहीये. काय आलं पहिल्या रिकाम्या जागेमध्ये सांगा? ए बी एकरूप बाजू. व्हेरी गुड. दुसऱ्या रिकाम्या जागेत
BC BC आणि तिसऱ्या रिकाम्या जागेत PR व्हेरी गुड. हा ओके बरोबर आलं. मग आता 3 संगत बाजूंच्या जोड्या एकरूप आहेत म्हणून हे 2 त्रिकोण एकरूप आहेत है की नाही. 3 संगत बाजूंच्या जोड्या आहेत म्हणून त्रिकोण एबीसी एकरूप आहे त्रिकोण PQR. खाली लिहायचं त्याच्या. म्हणून त्रिकोण एबीसी एकरूप आहे त्रिकोण PQR कोणत्या कसोटीनुसार? बाजू 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 कसोटीनुसार. बा कसोटीनुसार. कारण तिन्ही संगत बाजू एकरूप आहेत असं आपण दाखवलेलं आहे. म्हणून ही झाली पहिली कसोटी. 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूतील एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूची एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप असतात. ही झाली बा कसोटी एकरूपतेची. समजलं? हो सर. ओके लिहा मग खाली हे वाक्य. बा कसोटीची व्याख्या लिहा. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूतील एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूसी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार? बा. हा बा डॅश बा साइड यस बा कसोटीनुसार एकरूप असतात. ओके समजली एकरूपतेची बा कसोटी? हो सर. व्हेरी गुड. आता दुसरी कसोटी. पाहूया. लिहा को कसोटी एकरूपतेची. को कसोटी. कोण लिहा त्रिकोण LMN व त्रिकोण DEF मध्ये LMN व त्रिकोण DEF मध्ये एकास एक संगती दिलेली आहे. LMN एकास एक संगत, DEF शिरोबिंदूंची संगती. आकृती हा त्रिकोण LMN आणि हा
डी सर स्क्रीन ई दिसून झाली. एफ. कोण आलं होतं का स्क्रीनवर मध्येच? कोणी आलं होतं का मध्येच? डोकावलं का? पिन करू नका स्वतः. दिसायली ना? दिसायली का स्क्रीन आता? दिसायली का शुभम? करण ढाले दिसते का स्क्रीन? हो सर. ओके. चला बघा, LMN आणि DEF एकास एक संगती देताना त्रिकोण मात्र उलट काढलेत मी. हे बारकाईने लक्ष द्यावे लागेल तुम्हाला. आता L बिंदू संगत आहे D बिंदू C. M बिंदूची संगती आहे, हे पहा इथे दिलेली आहे. L संगत D, M संगत E आणि N संगत F. या पद्धतीची संगती आहे. हे बारकाईने लक्ष द्यावे लागेल आपल्याला. लिहिताना FED म्हणायचं नाही याला. लिहिताना आपल्याला DEF लिहावं लागेल. जसं दिलंय तसंच, संगती जशी दिलेली आहे तसं लिहावं लागेल लिहिताना, म्हणजे पुढच्या गोष्टी व्यवस्थित येतील. आता M बिंदू कोणाशी संगत आहे? E बिंदूशी, म्हणून अशी सारखी खूण असेल कोणांची. आणि N बिंदू F बिंदूची संगत आहे, म्हणून L ची संगती D सोबत, M ची संगती E सोबत आणि N ची संगती F सोबत. या पद्धतीने सारख्या खुणा करून घ्याव्या लागतील. आता 3 अक्षरी कोणांची नावं लिहून कोणत्या कोणत्या जोड्या एकरूप आहेत ते लिहायचे आहेत तुम्हाला. कोण MLN एकरूप आहे कोण, रिकामी जागा. दुसरं कोण डॅश डॅश म्हणजे रिकामी जागा, एकरूप आहे कोण DEF आणि तिसरी रिकामी जागा कोण LNM एकरूप आहे कोण रिकामी जागा. चला भरा रिकाम्या जागा व्यवस्थित. अर्धा अर्धा मार्क असेल प्रत्येक रिकाम्या जागेला. म्हणून त्रिकोण LMN एकरूप आहे त्रिकोण DEF रिकाम्या डॅश डॅश कसोटीनुसार. कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत हे लिहायचं. 2 मार्कासाठी ही कृतीपत्रिका असेल. किती मार्कांसाठी असेल ही कृतीपत्रिका? 2 मार्कांसाठी. चला भरा बघू. झालं सर. झालं सर. व्हेरी गुड. राहिलेले करा. सोपं आहे अगदी. बघा MLN म्हणजे हा कोण दिलाय. MLN म्हणजे हा कोण. आता हा कोण कोणत्या कोणाशी एकरूप असेल? D कोणाशी. पण लिहिताना सुद्धा कसं लिहावं लागेल आपल्याला? M ची संगती कोणासोबत आहे? E सोबत आहे, म्हणून E आधी घ्यावा लागेल. MLN पहा, MLN इथे एकास एक संगती व्यवस्थित लिहिली. दुसरा पहिला तिसरा, इथं सुद्धा दुसरा पहिला तिसरा म्हणजे EDF. काय वेळ रिकाम्या जागेत त्या EDF. आलं का बरोबर? हो सर. हो सर. राईट करा. हो सर. आता दुसऱ्या त्रिकोणात DEF हे DEF
एफ म्हणजे सरळच आहेत. त्याच्यामुळे इकडे काय एल एम एन डी एफ म्हणजे ई कोणाची संगती एम कोणासोबत आहे, हे दोघे एकरूप आहेत. आता राहिला तिसरा कोण एल एन एम म्हणजे हा कोण एल एन एम पहिला तिसरा दुसरा म्हणून डी एफ ई या रिकाम्या जागेत असेल डी एफ ई. ही व्यवस्थित संगती लिहिली की पुढे हे डोळे झाकून लिहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित, काहीही चुकणार नाही. आता इकडे एम एल एन आहे, इथं लिहिताना जर आपण एफ डी ई लिहिलं तर चुकणार आहे ते, कारण एम ची संगती एफ सोबत नाही म्हणून ईडीएफच लिहावं लागेल, एल एम एनच लिहावं लागेल. इथं एन एम एल असं लिहाल तर चुकेल ते, म्हणून हे बरोबर इथं सुद्धा संगती दिसली पाहिजे बिंदूंची. आता कोणत्या कसोटीनुसार 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 हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. हो सर. ज्यांचं बरोबर आलेलं आहे त्यांनी स्वतःला 2 मार्क द्यायला हरकत नाही. अर्धा 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 आणि अर्धा मार्क या पद्धतीने 2 गुणांसाठी ही उदाहरण असेल. झालं का लिहिणं सर्वांचं? कुणाला काही समजलं नाही का इथं काही प्रॉब्लेम असेल, कुणाला काही समजलं नसेल तर प्रॉब्लेम विचारू शकता. काही शंका आहे कुणाची? ओके नाही सर. ठीक आहे. सर शंका नाही? नाही सर. ओके. हा आता तिसरी कसोटी बाकोबा कसोटी. एकरूपतेच्या कसोट्या पाहतोय आपण. बाकोबा कसोटी, बाजू कोण बाजू कसोटी. ही कोको कसोटी लिहून घ्या काय होती ती. कोको कसोटी काय आहे ते लिहून घ्या, ह्या आकृतीच्या खाली कंसामध्ये लिहा. 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूतील कोको कसोटीची व्याख्या. 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूंतील एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे कोण पुन्हा सांगा. एका त्रिकोणाचे कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही संगत कोणाशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण को म्हणजे कोण 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 को डॅश देऊन लिहायचंय. कसोटीनुसार एकरूप असतात. को कसोटीनुसार एकरूप असतात. ओके, समजली ही कसोटी? हो सर. आता बाकोबा कसोटी पाहूया आपण. आता पहा त्रिकोण एलएमएन व त्रिकोण डीईएफ यामध्ये संगती तीच आहे. एलएमएन एकास एक संगत डीईएफ. आता मात्र इथं 2 बाजू आणि त्यांच्यामध्ये असणारा कोण, 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण दाखवायचा आपल्याला. म्हणून थोडस मी चेंज करतो याच आकृतीमध्ये.
बाजू LM आणि बाजू DE, त्यानंतर कोन LMN आणि DEF, दुसरी बाजू MN आणि बाजू EF. आता बघा ह्या दोन बाजूंच्या मधला कोन, राईट, तसंच या दोन बाजूंच्या मधला कोन, हे तीन संगत घटक एकरूप आहेत. म्हणून हे दोन त्रिकोण बाजू कोन बाजू एका सिरियल न घ्यायचे. असं इकडून सुरुवात केली तर सरळ चालायचं, इकडून सुरुवात केली तर सरळ चालायचं. बाजू कोन बाजू असं उलट चाललं तरी तेच आहे. बाजू कोन बाजू कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप असतील. आता बघा हेच घटक आपल्याला लिहायचे आहेत तिथं. बाजू LM एकरूप, रिकामी जागा, त्यानंतर रिकामी जागा एकरूप, बाजू EF, म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप असतील डॅश डॅश कसोटीनुसार. करा पूर्ण कृतीपत्रिका. हे बाकोबा कसोटी आहे. आकृती काढा पुन्हा, हे सगळं पुन्हा लिहा, पुन्हा आकृती काढा. ओके, तिसरी कसोटीसाठी सर झालं सर. ओके ओके. झालं सर. हा पहा, बाजू LM एकरूप, बाजू झालं सर. LM आणि एकरूप कोणती? DE DE. ED नाही, हा DE म्हणायचं त्याला, कारण संगती एकाच एक व्यवस्थित येऊ द्यायची. DE पहिल्या रिकाम्या जागेत, कोन LMN एकरूप कोन DEF. आता बाजू EF ही EF, मग इकडे काय असेल? MN. म्हणून हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतील. या पद्धतीने आपल्याला ह्या तीन कसोट्या आज पाहता आलेल्या आहेत. ओके, अशी तुम्ही उदाहरणं मनानं घ्यायची आहेत, मनानच उदाहरणं घ्यायची आहेत, आकृत्यांना नाव मनानं द्यायची आहेत आणि या तीनही कसोट्यावरची दोन दोन उदाहरणं सोडवायची आहेत. तीनही कसोट्यावरची किती उदाहरणं सोडवायची आहेत? दोन दोन. हे झालं एकरूपतेच्या बाबतीत. नंतर आपण पाहूया समरूपता.